आणि एक मोठी बातमी हाती येते। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली। यावेळेला मी लपून छपून भेटायला आलो नाही तर दिवसा उजेडी भेटायला आलो आहे असंही त्यांनी म्हटलंय। आरक्षणाच्या बद्दल मी सभागृहात मागणी केली होती असंही संदीप क्षीरसागर यांनी आवर्जून सांगितलं। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली। पक्षालाही बोलताना मी सांगितलं की मी स्पष्टपणे आरक्षणावरती भूमिका ही काही लपून छपून नाही आणि मी आज सुद्धा दादांना भेटायला आलो। आपल्याला माहिती असेल की अंधारात भेटायला आलो, दिवसा भेटायला आलो आणि त्यांच्या भूमिकेसोबत त्यांच्या विचारासोबत सोबत। महायुतीतील 11 जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। संध्याकाळपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर झाली आहे। तिसऱ्या यादीत 4 नावांची घोषणा करण्यात आली। यात गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, पारनेरमधून काशीनाथ दाते तर निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर लावलाय। किरण तडवींचा प्रवेश झालेला नसतानाही त्यांच्या उमेदवारीचा गौड बंगाल काय असा सवाल विश्वनाथ वळवी यांनी केलाय। यावेळी त्यांनी अपक्ष लढण्याचे संकेत दिले। खासदार नारायण राणेंचे दोन्ही पुत्र उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कुडाळ मालवण मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे उमेदवारी अर्ज भरतील तर कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातून नितेश राणे अर्ज भरणार आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार बनेल असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला। तर राज्यातील सरकार केंद्र सरकारच्या विरोधातील आल्यास राज्याचा विकास रखडतो असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला। आमदार सहस्राम कोरोटे यांना काँग्रेसच्या पर्यवेक्षकांसमोर गोंधळ घालणं भोवलं। या प्रकरणानंतर सहस्राम कोरोटे यांचं तिकीट कापण्यात आलंय। काँग्रेसनं तिकीट कापल्यामुळे कोरोटे नाराज आहेत। परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे भावंडांची डोकेदुखी वाढली आहे। भाजपच्या प्रदेश सचिव राजेश देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी जरांगेंच्या भेटीनंतर परळी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय राज्यात कुणीही सत्तेवर येऊ शकत नाही असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं। दलित, मुस्लिम, मराठा एकत्र आल्याशिवाय एक जात निवडणुका जिंकू शकत नाहीत। 30 तारखेपर्यंत कुणी अंतर्वालीत भेटीसाठी येऊ नका असं जरांगेंनी सांगितलं। संजय शिरसाट यांनी अंतर्वाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये खलबत झाली तर भेट घेण्यात काहीच गैर नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महाविकास आघाडीला यश आलंय। खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीनंतर अखेर रमेश येवले यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेतलाय। भारतीय जनता पार्टीसोबत खूप वाईट अनुभव आला असं म्हणत माजी आमदार रमेश थोरातांनी भाजपवर टीका केली। शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं थोरातांनी म्हटलं। माळशिरसमधून महाविकास आघाडीकडून उत्तम जानकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान निवडणुकीत 1.5 लाख मतांनी विजय होणार असा विश्वास जानकरांनी व्यक्त केला। परतूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथली यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली। परतूरची जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे जेथली यांनी बंडखोरी केली। श्रीवर्धनमध्ये मनसेकडून फैसल पोपेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। श्रीवर्धनमध्ये पोपेरे यांचा सामना मंत्री आदिती तटकरेंशी होणार आहे। नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे महायुतीत निफाडची जागा कुणाला सुटणार या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। उमेदवारी जाहीर होताच गुलाबराव पाटलांनी जळगावात प्रचाराचा नारळ फोडला। महायुती 175हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी गणरायाला साकडं घातलं। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 2च दिवस शिल्लक आहेत। आतापर्यंत महायुतीकडून 216 तर महाविकास आघाडीनं 236 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत।
बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 17 जणांनी इच्छुक म्हणून मुलाखत दिली. हे 17 जण सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसनं कंबर कसली आहे. यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली. नातीगोती पाहून महाविकास आघाडी उमेदवारी देत नाही, जो जिंकेल त्याला उमेदवारी देण्यात येईल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. तर आम्ही किती जागा मिळाल्या हे मोजत नाही, ते जिंकणारे उमेदवार मोजतोय असं वक्तव्य त्यांनी केलं. अलिबागच्या कुर्डूसमध्ये विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला. सिंदखेड राजामधून भाजपचे इच्छुक उमेदवार विनोद वाघ यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. सिंदखेड राजाची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारेंना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवतारे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून दयानंद चोरगे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाकडून महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी आणि मयुरेश अरगडे यांनी ही माहिती दिली. वाशिम विधानसभा मतदारसंघात श्याम खोडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती. नांदेड उत्तरमधनं पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता डग पाटील यांना स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधवांच्या उपस्थितीत पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला. जयदत्त क्षीरसागर शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नाराज आहेत. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्यात. या संदर्भात त्याच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतील. शरद पवार गटाचे नवी मुंबईचे उमेदवार संदीप नाईक यांच्याकडून आता घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात येते. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरेंशी संवाद साधलाय. त्यामुळे कट्टर विरोधक आता नाईकांचा प्रचार करणार आहेत. अकोला पश्चिममध्ये भाजपकडून विजय अग्रवालांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान अग्रवालांच्या उमेदवारीनंतर भाजप नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. अग्रवालांना उमेदवारी मिळाल्यामुळे ओळंबे नाराज झालेत. अजित पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे युसुफ पुंजानी यांनी अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. कारंजा विधानसभा मतदारसंघातून युसुफ पुंजानी अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा पडलेला टक्का वाढवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम राबवली जाते. नागरिकांमध्ये जाऊन मतदान करण्यासाठी आवाहन केलं जातंय. उमेदवारांना प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाचा आता हिशोब द्यावा लागणार आहे. लोकसभेत अनेक लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना मानधन न दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता प्रत्येक खर्चाचा तपशील देणं बंधनकारक असणार आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पहिल्या निवडणूक प्रशिक्षणानंतर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेला 2445 कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. दरम्यान 200 कर्मचारी परीक्षेत नापास झाले. जयश्री थोरात यांच्यावरती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संगमनेरमधलं वातावरण तापलं. यावरून जयश्री थोरात यांनी संताप व्यक्त केला. माझ्या अब्रूची तोडफोड केली, त्याचा काय असा संतप्त सवाल त्यांनी केला. तर न्याय देण्याऐवजी गुन्हा दाखल करता असा उलट सवालही त्यांनी केला. जयश्री थोरातांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी जयश्री थोरातांची भेट घेतली. भाजप नेते वसंत देशमुखांनी जयश्री थोरातांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. काँग्रेस नेते नसीम खान यांनी संजय राऊतांची भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली. आमदार योगेश कदम यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. कोकणी माणूस हा शिवसेनेसोबतच आहे, त्यामुळे येत्या 23 तारखेला निकालानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असा टोला त्यांनी लगावला. संघ आणि भाजपमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं आरएसएसनं स्पष्ट केलं. जेपी नड्डांच्या विधानाचा संदर्भ देत वादाचं वृत्त फक्त माध्यमांमध्येच आहे असं म्हणत संघ सरकार्यवाह भोजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं.
लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं काँग्रेसला डिवचले. योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट असल्याचा व्हिडिओ जारी करत भाजपनं आरोप केला. भाऊबीजेचा संदर्भ देत भाजपनं महिला मतदारांना साथ दिली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. एक मोठी बातमी येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेत. महायुतीचा तिढा आजच मिटणार असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आलेत आणि महायुतीमधील 11 जागांचा तिढा आज मिटणार अशी शक्यता आहे. आजच महायुतीचा फॉर्म्युला ठरणार अशी देखील माहिती मिळते आणि त्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचलेत आणि उरलेल्या 11 जागांसंदर्भातला तिढा आजच सोडवला जाईल आणि फॉर्म्युला देखील आजच घोषित केला जाईल अशी शक्यता आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत. तुषार, महायुतीचा फॉर्म्युला आजच फायनल होणार का? श्वेता, महायुतीचा फॉर्म्युला, कारण की जो महायुतीमध्ये 11 जागांचा तिढा बाकी राहिलेला आहे तो तिढा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे मिळून आजच फायनल ठरवतील. कारण की मुंबईमधल्या काही जागा असतील, मराठवाड्यामधल्या काही जागा असतील, त्या जागांचा तिढा आता थोड्याच वेळामध्ये मिटण्याची दाट शक्यता आहे. कारण की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि आज हा महायुतीच्या तिढ्याचा शेवटची बैठक असणार आहे आणि महायुतीचा फॉर्म्युला देखील आजच पूर्ण होईल. कारण की काही वेळापूर्वी आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची 4 जणांची यादी आली, त्यानंतर भाजपाची काल देखील यादी दिली. मात्र आता जी दुसरी यादी येणार होती तो काही जागांवरून तिढा अडकला होता, त्यामुळे ही यादी थांबवण्यात आली होती. त्यामुळे भाजपाची देखील यादी आजच येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काही जागांवरती महायुतीच्या प्रामुख्याने एकनाथ शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, मुंबई संदर्भातला जो तिढा होता तो आज मिटेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईतले काही उमेदवार हे भाजपाकडून जर निर्यात करायचे असेल तर ते उमेदवार देखील निर्यात केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये 2 जागांचा तिढा आहे तो देखील आज मिळेल. त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला आज पूर्ण होईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. तुषार, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. मुंबईतल्या वांद्रे टर्मिनल्सवर आज सकाळी 6च्या सुमारास वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती गर्दी झाली आणि यावेळी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्यामुळे 9 प्रवासी जखमी झाले. त्यातील 2 गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय राऊतांनी रेल्वे चेंगराचेंगरी प्रकरणात रेल्वे मंत्र्यांवरती निशाणा साधला. चेंगराचेंगरी झाली त्याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे मंत्र्यांची नाही का, असा सवाल त्यांनी केला. तर रेल्वे मंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली. ट्रकचा पाठलाग करून 16 लाखांची बनावट देशी आणि 41 लाखांची विदेशी दारू जप्त केली. नाशिकमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांना फटका बसलाय. बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच